भिवंडी स्थित अंजुर फाटा ओसवाल हाई स्कूल के शांति चंदन सभागृह हॉल में आज दिनांक 29 सितंबर 2024 को हर वर्ष की तरह इस वर्ष भी श्री सखी महिला नागरिक सहकारी पद संस्था मारिया के 18वां वार्षिक सर्वसाधारण सभा व सखी पारिवारिक स्नेह सम्मेलन 2024 का आयोजन संस्था के संस्थापक व सहकार महर्षि श्री विश्वास जी थले, अध्यक्षा श्रीमती रंजना मुकादम, उपाध्यक्षा कविता ताई भगत, संचालक वैजयंती थले, आशा भगत, उज्ज्वला महात्रे, वैशाली गायकवाड़, प्रीति माली, सुजीत महात्रे, गुलाब बजागे, रंजना काबूकर, एडवोकेट ललिता जोशी, संचालिका शोभा पाटिल, स्नेहा मड़वी, कल्पना पाटिल, मनीषा कुंभार, सल्लागार मोहन गायकवाड़, रमेश गायकवाड़, चक्रधारी पाटिल, व्यवस्थापक नितेश महात्रे, मंडई शाखा अधिकारी नूतन पाटिल, कोनगांव शाखा अधिकारी रीना पाटिल, पापगांव देवरुंग शाखा अधिकारी नीला मिताड़कर, अंजुर फाटा मुख्य शाखा के वरिष्ठ लिपिक पूजा पाटिल तथा श्री सखी नागरिक सहकारी पद संस्था मारिया के सभी संचालक व कर्मचारियों द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर शिवसेना उपनेते व माजी जिला प्रमुख प्रकाश जी पाटिल, दशरथ गुरुजी पाटिल, शिवसेना जिला सचिव जयनाथ भगत, वर्ल्ड शाखा प्रमुख अनंत जी भामरे, उप विभागीय प्रमुख दयाराम जी पाटिल, सहायक पद संस्था के मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ एडवोकेट संजय पाटिल, दैनिक स्वराज्य तोरण मराठी न्यूज़पेपर के संपादक किशोर पाटिल, विशु भाऊ महात्रे, काटाई गांव के माजी सरपंच अलका देवानंद पाटिल, पिंपला शाखा प्रमुख शिवाजी महात्रे, पिंपला सरपंच पारुनाथ महात्रे, भिवंडी थाने होम मिनिस्टर फेम मनोहर तरे सहित भारी संख्या में अनेकों मान्यवर उपस्थित थे। सभी मान्यवरों का स्वागत सम्मान संस्था द्वारा शाल और पुष्पगुच्छ देकर स्वागत किया, तो वही महिलाओं के लिए लकी ड्रॉ व सांस्कृतिक कार्यक्रम का भी आयोजन किया गया, जिसमें संस्था द्वारा महिलाओं को साड़ी व भेंट वस्तु देकर सम्मानित किया गया। आइए देखिए इसकी एक रिपोर्ट। पाहुणे आले म्हणे नम्र झाली, भान हरे गीत स्मरे सकळ जनांचे, भान हरे गीत स्मरे सकळ जनांचे, प्रेम भरे स्वागत करू मान्यवरांचे। खरं म्हणजे सखीचा जन्म झाला तेव्हाही मी उपस्थित होतो आणि सखी 18 वर्षाची होत तिथपर्यंत दुसऱ्याच्या दुःखात सखी होईल, त्याच्या संकटामध्ये आणि त्याला उभारी देण्यासाठी सखीला सखी 18 वर्षाची झाली आणि विश्वासजी थले साहेब आपल्या बरोबर एक वडीलधाऱ्यासारखा आधारस्तंभासारखा उभा राहिलेला आहे। आपल्या सगळ्यांच्या वतीने थले साहेबांचा मी सन्मान करतो आणि सखीची माझ्या बँकेकडनं जीपी पार्सिक गोपीनाथ पाटील पार्सिक जनता सहकारी बँकेचा उपाध्यक्ष या नात्याने आपल्या सखीच्या सर्व संचालकांचा आणि संस्थापकांचा सभासदांचा मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या पुढच्या वाटचालीला शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र। आणि मुख्य म्हणजे सभासद व ठेवीदार यांचा संस्थेवरील विश्वास, या सर्वांच्या सहाय्याने संस्थेच्या प्रगतीची वाटचाल योग्य दिशेने चालू आहे। त्यांची संख्या 4381 एवढी होती। अहवाल सालात सभासद संख्येत 697 ने वाढ झाली असून 20 सभासदांनी राजीनामा दिल्याने वर्ष अखेरीस एकूण सभासदांची संख्या 5058 एवढी झाली आहे। 2007 साली 500 महिलांना घेऊन आम्ही ही पतसंस्था स्थापन केली। आजच्या या 2024 ला आमच्याकडे आमच्या या पतसंस्थेमध्ये 5058 सभासद सध्या झालेले आहेत। परंतु ज्या उद्देशाने आम्ही पतसंस्था स्थापन केली की महिलांना स्वतंत्र व्यासपीठ मिळावा, बचतीची सवय लागावी, त्यांना आपल्या कलागुणांना वाव देता यावा, हा आमचा मेन उद्देश आहे। आणि तो उद्देश करोनाच्या ह्याच्यामुळे मागे पडलेला होता आणि कुठेतरी आपण काहीतरी म्हणजे राहिलेलं आहे असं वाटत होतं। तर यावेळेस आम्ही विचार केला की आपण आता हा स्नेह संमेलन म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम आपल्या महिलांना स्वतंत्र व्यासपीठ देण्यासाठी तो कार्यक्रम चालू करावा, असं आमच्या
म्हणजे लक्षात आल्याने आम्ही हा दुग्धक शर्करा योग म्हणजेच वार्षिक सभा आणि स्नेह संमेलन हे दोन्ही आज घेतलेलं आहे. आपल्या श्री सखी महिला पतसंस्थेच्या 4 शाखा आहेत. 4 शाखा मुख्य अंजूर फाटा, कोण, बापगाव आणि भिवंडी या 3 ठिकाणी आणि 4 अशा शाखा आहेत. कर्मचारी आपल्याकडे 21 आहेत, संचालिका आपले 15 आहेत, सल्लागार 4 आहेत आणि एकूण एजंट आपले 44 आहेत. बघा, इवलासा रोप लाविलेला दारी आणि त्याचा वेल गेला गगनावरी अशा युक्तीप्रमाणे आपल्याकडे आज 23 कोटीचा आपला टर्नओव्हर आहे आणि आमचा आता असा टार्गेट आहे, संकल्प आहे की 2025ला म्हणजे पुढच्या वर्षी आम्ही 30 कोटीपर्यंत जाण्याचा संकल्प केलेला आहे. तर या संकल्प आमचा पूर्ण करण्यासाठी तुम्ही सगळे आम्हाला मदत करणारच आहात, सहकार्य करणारच आहात अशी मी आशा बाळगते. बघा, महिला ही म्हणजे घराचा एक आता कणा आहे, कुटुंबाचा कणा आहे आणि आता 2 दिवसामध्ये नवरात्री उत्सव येते. स्त्री शक्तीची ही जी सगळ्या देवींची रूपं आहेत ही सगळे आपण आता या 9 दिवसामध्ये बघणार आहोत. स्त्री कुठेही कमी नाही, सगळीकडे पुढे आहे आणि अशी स्त्री बचत तर करतेच. हे आपल्याला आमच्या कार्यक्रमात आमच्या या एकंदरीत वेल हा पुढे गगनाला भिडलेला आहे त्याच्यावरून लक्षात येतं. जरी समजा पुरुष घरात पैसे आणत असेल परंतु त्या पैशाची विल्हेवाट कशी लावायची हे आपल्या सगळीकडेच असते आणि ती त्या मनाने आपलं सगळं मुलाबाळांचा सांभाळ करून खर्च करून सगळं करून 4 पैसे बाजूला ठेवून आणि ते आपल्या पतसंस्थेमध्ये जमा करते. तर अशी स्त्री खूप कर्तृत्ववान आहे, सगळीकडे क्षेत्रामध्ये पुढे गेलेली आहे. असं नाही की कोणत्या क्षेत्रामध्ये आपली स्त्री मागे आहे अशी नाही. बघा, पूर्वीच्या काळी बऱ्याच वर्षापूर्वी स्त्रीला कुठे जाण्याचं स्वातंत्र्य नव्हतं, काही करायचं स्वातंत्र्य नव्हतं, परंतु आपल्या पूर्वीच्या स्त्रियांनी म्हणजे आपल्या सावित्रीबाई फुले आहेत, अनुताई वाघ आहेत, ताराबाई मोडक आहेत, म्हणजे अशा कितीतरी स्त्रिया महाराष्ट्रामध्ये अशा चांगल्या स्त्रियांच्या संतांची भूमी आहे आणि या संतांच्या भूमीमध्ये चांगल्या कर्तृत्ववान स्त्रियांच्या महाराष्ट्रामध्ये आपला जन्म झालेला आहे आणि अशा या महिलांसाठी नंतर ही पतसंस्था माझ्या बंधूंनी स्थापन केली आणि ती खरोखरच म्हणजे यशो शिखरावर गेलेली आहे असं मला वाटते. साक्षी नितेश म्हात्रे, कल्पना अशोक पाटील यांचा संस्थेचे लेखा परीक्षक जय भगत पाटील साहेब पाटील रावळे यांचा सत्कार संस्थेचा भूषण. बघा समोर भिवंडी शहर गिरीश विद्यार्थी, भिवंडी शहर शाखा गुरव 4 लाख. इथे बघा आवडतं संकलन स्नेहा मळी मॅडम करतील. इथे बघा जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. नाचणार नाही सगळ्या आणि तुम्ही सगळ्या बसणार नाही. देवा तुला कानाचा
जमीन विकायची आहे, मला टोकन देतोस काय? गावच्या लोकांहून चांगला मोठा बंगला बांधायचा आहे, गावच्या लोकांहून चांगला मोठा बंगला बांधायचा आहे. बंगल्यात बसून मस्त इंग्लिश विस्की पिवायची आहे, बंगल्यात बसून मस्त इंग्लिश विस्की पिवायची आहे. माझ्या दोस्तांना, माझ्या नातेवाईकांना माझी पावर दाखवायची आहे, माझी जमीन विकायची आहे, मला टोकन देतोस काय? रेखा बाई यांचा असते. श्री सखी पारिवारिक सोहळा या नावापेक्षा श्री सखी प्रबोधन विचार मंच जर नाव ठेवलं तर काही चुकीचं ठरणार नाही असं मला वाटतं. कारण आपण जेवढे कार्यक्रम पाहिले त्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये प्रबोधन होतं. बदलत्या काळानुसार माणसाने कसं बदलावं याचं एक प्रकारचं प्रशिक्षण त्याच्यामध्ये होतं. आणि आजच्या युगामध्ये महिलांवर जे काही अन्याय होतात, अत्याचार होतात, त्याचा सामना कसा करावा या सगळ्या गोष्टी शिकवल्या. मला खूप समाधान वाटतंय. या भिवंडी तालुक्यात 1985 साली शिवसेनेच्या माध्यमातून पहिला वह्या पुस्तकं वाटण्याचा कार्यक्रम मी केला माझ्या गावामध्ये. आज तालुक्यातील कानाकोपऱ्यामध्ये मी जातो, तिथं मला ते चेहरे दिसतात की याला मी वह्या दिल्या. आता मी वह्या देत नाही, ज्याला मी दिल्या होत्या ते देतात. आता मी किती दिवस तुम्हाला शिकवू, तुम्हाला मी शिकवलं होतं, आज तुम्ही लोकांना शिकवता, म्हणजे मी जे काही पेरलंय ते फुकट गेलं नाही याचा समाधान मला वाटतं. आणि खऱ्या आयुष्याचा आनंद काय असतो, आपल्याला जे हवं आहे ते आपल्या सोबतीने कोणीतरी करतंय हे बघितल्यानंतर मग आपल्याला वाटतं की आपल्या कामाची पूर्तता होत आहे. आज सखीच्या माध्यमातून सगळ्यांनी सांगितलं की बाबा मी 25 करोड 30 करोड पर्यंत गेलो आहोत. खरं म्हणजे आम्हाला जे आकडे कागदावर लिहिता येणार नाही एवढी प्रगती दोन्ही संस्थांनी केलेली आहे. यापेक्षा दुसरं यश काय असू शकेल. इथं सांगितलं की आम्हाला म्हणजे धळे साहेबांनी बोलायला शिकवलं, तर माझा उद्देशच तो आहे की आपल्या मनामध्ये जे आहे ते ओठामध्ये आलं पाहिजे आणि ओठामधून ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि हे असं पोहोचवण्याचं काम जेव्हा सगळी माणसं तुम्ही आम्ही कराल त्यावेळेला खऱ्या अर्थानं हा समाज पुढे चालला असं त्याचा अर्थ होईल. सखीच्या माध्यमातून अनेक लोकांना उद्योगधंद्यासाठी आपण उभं केलं, अनेक लोकांना शैक्षणिक सुविधा दिल्या, अनेक लोकांना आरोग्याच्या सुविधा दिल्या. सखी आरोग्याच्या सेवेमध्ये काम करते, प्रबोधनाचं काम करते. जिथे जिथे महिलांवर अन्याय होईल, अत्याचार होईल, माझं असं म्हणणं आहे की आता ज्यांना लिहिता येते त्यांनी ते लिहावं. किशोर पाटील आहेत ते गेले, ते तुम्हाला प्रसिद्धी देते. आणि हे जेव्हा म्हणजे लोक बघतील, संघटना कुठली झाली, संस्था कुठली झाली, एकदम मोठी नाही होत, ती हळूहळू मोठी होती.
आणि ज्या एकदम मोठ्या होतात त्या पुन्हा एकदम छोट्या पण होतात. म्हणून आपली जी पावलं आतापर्यंत जी पडायला 18 वर्ष लागली, म्हणजे आता सखी 18 वर्षाची झाली. आता सखीच्याकडनं काही चुका होत्या कामा नाही. तर वय म्हणजे तुम्ही प्रौढ होण्याचं वय झालेलं आहे. आता प्रौढपणे तुमच्या हातून जर काही चुका घडल्या तर मग लोक त्या चूक ठरवतील. काल परवा ज्या काही घडल्या असतील त्या लोकांनी आपलं म्हणून पोटात घेतल्या असतील. माणसाला मुलगा असला पाहिजे असं वाटते प्रत्येकाला, परंतु ज्याला मुलगा नसेल त्याच्याकडे सुद्धा काही कमी आहे असं मला वाटत नाही. आज आशाताईंनी अनेक मुलींना दत्तक घेतलेलं आहे. अनेक महिलांना त्या म्हणजे मार्गदर्शन करतात, मदत करतात. ही जी काही ओढ, ही जी काही सवय आहे, ही चांगली सवय सखीच्या माध्यमातून मिळालेली आहे. जर तुम्ही सगळ्या सखी एकत्र जमल्याच नसत्या तर मला ही संस्था काढता आली नसती. कारण मी सह्याद्री संस्था काढून सगळ्यांसाठी काहीतरी केलं होतं. परंतु त्यावेळेला मला जाणीव होत होती की माझ्या आजूबाजूला ज्या काही महिला आवडतात त्यांच्यामध्ये गुण आहेत, आणि जर या गुणांना आपण वाव दिला तर निश्चितपणाने ते म्हणजे मोठ्या होऊ शकतील, लोकांपर्यंत पोहोचू शकतील. आज म्हणजे 18 वर्षामध्ये आपल्यावर कुठल्याही प्रकारचा एक साधा ओरखडा सुद्धा पडलेला नाही. कोणी कुठं आपल्यावर काही आरोप करावा अशा प्रकारची काही घटना घडलेली नाही. हे सगळं तुम्ही सांभाळलेलं आहे. तुमच्यामधले कलागुण व्यक्त करताना तुमच्यामधला कलावंत लोकांपर्यंत पोचलेला आहे. आता सखीच्या स्टेजवर झालेली गाणी ही जेव्हा आपण आगरी महोत्सवमध्ये बघतो तर इथल्यापेक्षा 50 पटीने लोक तिथे असतात. त्या 50 पटीने असणाऱ्या लोकांच्या समोर व्यक्त होणे म्हणजे खूप मोठी गोष्ट असते. एखादी गोष्ट आपण घरामध्ये बोलतो, काही वेळेला बघा काही माणसं बैठकीमध्ये एवढी तरबेजपणाने बोलतात पण त्यांना व्यासपीठावर बोलता येत नाही. तो जागेचा परिणाम असतो. पण सखीचे कार्यक्रम सादर करणाऱ्या महिला इथं बोलतात आणि त्या आगरी महोत्सवच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा बोलतात. ती सक्षम आहे आणि तिने खरंच आजच्या काळामध्ये तिने सक्षम होणं हे फार गरजेचं आहे. आणि थळे साहेबांना मला असं सांगू इच्छिते मी की त्यांची ही जी संस्था आहे सखी, अगदी नावाप्रमाणे त्या सखी खरोखरच सखी म्हणजे सोबत मैत्रिणीसारख्या अगदी घरामध्ये जावा कशा वागतात ते आपल्या घरापर्यंत ठेवतात. परंतु आज इथे जे त्यांनी नृत्य केलेलं आहे त्यांच्या काही चेहऱ्याचे हावभाव अक्षरशः म्हणजे एखादा कोरिओग्राफी पण असा करू शकत नसेल तेवढे त्यांनी स्वतः बसवले जे नाट्य, काही त्यांचे गाणे बघून असं वाटलं की आज या माझा आगरी समाज कुठपर्यंत गेलेला आहे. अगदी आपण TV मध्ये सुद्धा गेलो तरी माझ्या आगरी बायका इतक्या चांगल्या प्रकारे नाचत असतील ते मी आज इथे अनुभवलेलं आहे, प्रत्यक्षात पाहिलं. खूप मला बरं वाटलं, खूप आनंद वाटला मला. ॲक्च्युली माझं माहेर आहे पालघर जिल्ह्यातलं, मला कनेरीमध्ये दिलेलं आहे. माझ्या पालघर जिल्ह्यामध्ये पण मी एवढ्या समाजातल्या माझ्या बायकांना मी असं कधी नाही पाहिलं. खूप म्हणजे कारण भिवंडीच्या भौतिक समाजामध्ये गावांमध्ये असं आहे, घरामध्ये सुद्धा पुरुष मंडळी जी आहेत स्त्रियांनी बाहेर जाऊ नये. म्हणजे नाचणं तर सोडाच पण आज या तळे साहेबांचं मार्गदर्शनाखाली आज ज्या सगळ्या खानदानी बाया तिथे नाचण्यावरून मला सगळ्या घरंदाज बाया दिसल्या. अक्षरशः त्यांची काय ती ड्रेसिंग होती, काय त्यांचे ते गाण्यांना हावभाव होते. खूप बरं वाटलं हो. असं वाटलं की आज माझा समाज कुठे चालला आहे आणि समाजांनी कुठेतरी समाजातल्या ज्या परंपरा आहेत, रूढी आहेत त्यांना खरोखर आळा बसायला पाहिजे.